नागपूरमध्ये एनजीओ प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे। महिलांच्या विनयभंगाच्या आरोपानंतर विश्व हिंदू परिषद मैदानात उतरली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। नेमकं काय घडलं आणि आता पुढे काय? नागपूरच्या माणकापूर परिसरातील एनजीओ प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे आणि आता या प्रकरणात विश्व हिंदू परिषदही सक्रिय झाली आहे। महिलांच्या विनयभंगाच्या आरोपानंतर आणि संस्थेतील कथित गैरप्रकारांमुळे वातावरण तापलं आहे। या पार्श्वभूमीवर व्हीएचपीचे शहर मंत्री अमोल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी झोन क्रमांक 2 चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची भेट घेत निवेदन सादर केलेत। या निवेदनामध्ये मुख्य आरोपी रियाज काझी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित एनजीओच्या कामकाजाची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे। कार्यकर्त्यांचा आरोप आहे की अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे, अन्यथा याचे गंभीर परिणाम समाजावर होऊ शकतात। दरम्यान पोलिसांनी आधीच या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। आता या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि आरोपीवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नागपूरमधील या एनजीओ प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे। आता पोलीस तपासातून सत्य काय समोर येते आणि आरोपीवर कितपत कठोर कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। निवेदनाच्या माध्यमातून मानकापूरला जे घटना घडलेली आहे, जी एनजीओ आहे आणि तो काझी नावाचा जो व्यक्ती आहे तो एनजीओला चालवतो। त्याचे 2 एनजीओ आहे। त्या एनजीओ मध्ये ज्या मुली शिकतायत त्या मुलींना जबरदस्ती कुराण वाचणे, त्यानंतर तिला जाताना आपण जे रामराम करतो त्याच्या बदली ते त्यांच्या त्या देवाचे जे नाव घेतात ते करणे, बळजबरी त्या प्रकारचे झाले। अश्लील चाडे तिच्यासोबत करण्यात आले। तिने जर नकार दिला तर तिच्यासोबत अश्लील चाडे करण्यात आलेले आहे। हा प्रकार, हा परतवाड्याचा प्रकार आणि नाशिकचा प्रकार, हा सर्व प्रकार एकसारखा आहे। आणि ह्या प्रकरणामध्ये जे महाराष्ट्रात या 15 दिवसात जे काही होत आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण संशय आहे। आता आम्ही हा प्रश्न आरोप करताय, ह्या सर्व घटना एकसारख्या आहे। ह्या सर्व घटनाचा संबंध आतंकवाद्या संघटनेसोबत आहे। यांना जी फंडिंग होत आहे ती फंडिंग त्याची जांच झाली पाहिजे। ते SIT मार्फत झालं पाहिजे। एकदम निष्पक्ष जांच झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जो दोषी आहे त्याला कडक कडक कारवाई झाली पाहिजे। ही आम्ही विषय घेऊन आज आपल्या इथले जे DCP साहेब आहेत झोन नंबर 2, तर आमची पूर्ण टीम विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि धर्मप्रसारची टीम आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलो आहे।